खबर भंडारा से है, जहां पर चिरंजीव लुहास गोंडा ने वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार अरुण गोंडाने की हमारे संवाददाता धर्मपाल मिश्राम ने बातचीत की। मैं आपको बता दें कि वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार अरुण गोंडाने के चिरंजीव लुहास गोंडाने को लेकर चुनावी माहौल में रोमांचक चर्चा चल रही है। सोशल मीडिया और कुछ राजनीतिक समूह के साथ साथ लोगों के बीच यह भी प्रचारित किया जा रहा है कि लुहास गोंडाने शिवसेना में शामिल हो गए हैं और शिवसेना शिंदे गुट के उम्मीदवार ने मौजूदा विधायक नरेंद्र भांडेकर के प्रचार में भाग लिया है। इस चर्चा को लेकर लुहास गोंडाने ने स्पष्ट स्थिति प्रस्तुत की है। उन्होंने कहा कि यह जानकारी पूरी तरह से झूठी है। हमारा निम्न स्तर पर राजनीतिकरण किया जा रहा है। मैं किसी भी पार्टी में शामिल नहीं हुआ हूं। मैं और मेरा परिवार पूरी तरह से मेरे पिता अरुण गोंडाने की उम्मीदवारी के लिए काम कर रहे हैं। इसके अलावा वंचित बहुजन अघाड़ी के स्थानीय कार्यकर्ताओं ने इस अभियान की कड़ी निंदा की। उन्होंने आरोप लगाया कि अनुसूचित जाति के लोगों में भ्रम पैदा करने के लिए विपक्षी गुटों द्वारा दुष्प्रचार फैलाया जा रहा है। अभी वंचित बहुजन अघाड़ी इस कार्यालय में हम पहुंच चुके हैं और भंडारा पौनी विधानसभा क्षेत्र के वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार जो अरुण भाऊ गोंडाने, इनके सुपुत्र लुहास गोंडाने, ऐसा सुनने में आ रहा कि आपके बारे में अपप्रचार मतदाताओं में संभ्रम निर्माण हो रहा है। तो आपके बारे की आपके पिताजी वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार है और आप शिवसेना यानी कि नरेंद्र भांडेकर को आप समर्थित हो, ऐसा सुनने में आ रहा है। तो आपका इस राय पे क्या कहना है? सर्वप्रथम नमस्कार माझा, त्यानंतर सर्व बहुजन वासियांना माझा एक क्रांतिकारी जय भीम। मी लुहास अरुण गोंडाने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार 61 भंडारा पौनी विधानसभा क्षेत्राचे अरुण भाऊ गोंडाने यांचा मुलगा। मी वाकेश्वरला सरपंच आहे, परंतु समस्त 61 भंडारा पौनी विधानसभा क्षेत्रातील बहुजन वासियांना माझ्याकडनं एक विनंती आहे की विधानसभा क्षेत्रामध्ये जो माझ्याबद्दल अपप्रचार सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लुहास गोंडाने, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण भाऊ गोंडाने यांचा मुलगा लुहास गोंडाने हा शिवसेना गटाला आतमधून कुठेतरी समर्पण करत आहे। परंतु समस्त बहुजन वासियाला माझं हेच सांगणं आहे की माझ्याबद्दल जो अपप्रचार सुरू आहे हा कुठेही खरा नाही आहे। माझं कुठल्याही प्रकारचं नरेंद्र भांडेकरशी आणि त्यांच्या शिवसेना शिंदे गटाशी, त्याच्यानंतर कुठलं काँग्रेस असो, बीजेपी असो, या कुठल्याही घटकाशी माझा कुठल्याच प्रकारचा संबंध नाही। आणि ज्या कोणी मूर्ख लोक स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जो माझा अपप्रचार करीत आहेत, त्या अपप्रचाराचं मी खंडन करतोय आणि कुणीही ह्या अपप्रचाराला बळी पडू नका, अशी माझी एक भंडारा पौनी विधानसभा क्षेत्रातील समस्त बहुजन वासियांना एक माझी विनंती राहील। आणि कुठल्याही प्रकारचा जर असं खोटा प्रचार आढळून आला तर कायदेशीर मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण भाऊ गोंडाने, त्यांचा मुलगा, त्या अपप्रचार करणाऱ्याला कायदेशीर मी त्याच्यावरती कारवाई करेन। याच्यानंतर असं कुठल्याही प्रकारचं की हा शिंदे गटांना सपोर्ट करतोय, काँग्रेसला सपोर्ट करतोय, बीजेपीला सपोर्ट करतोय, अशा कुठल्याही गोष्टी जर आढळून आल्यास मी कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करेन। आणि माझा कुठल्याही प्रकारचा ह्या कुठल्याही घटकाशी संबंध नाही। मी फक्त बाळासाहेबांच्याच वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करत आहे, करत आहो आणि आयुष्यभर करत राहील। आणि यात एवढं बोलतोय आणि थांबतोय। जय भीम। त्यांचे प्रतिनिधी माननीय अभयंकर जी बोरकर, आपका क्या कहना है? आम्ही जिंकतो आहे हे कुठंतरी आमच्या विरोधकांना ते कुठंतरी सुटते आहे, त्या नाराजी येत आहे आणि या अक्षरच्या भावनेतून ते लोक आमच्यावर आरोप करतात। आमच्या उमेदवाराच्या मुलाला कुठंतरी दुसऱ्या पक्षाच्या हस्तक म्हणून काम करतो असं विनाकारणच्या टोलेबाजी करतात। त्यांना एकच सांगायचे आहे, मित्रहो, निवडणूक आहे, निवडणूक चांगल्या पद्धतीने लढावी, असं विनाकारण कुणाची छबी किंवा नाव खराब करून निवडणूक कधीही जिंकता येणार नाही किंवा पैशाच्या बाजाराने जिंकता येणार नाही। थोडंसं आम्ही आमच्या कामाच्या भरोश्यावर आम्ही निवडणुकीला समोर जातो आहे आणि जिंकणार आहोत। तरी कृपा करून हा जो अप्रचार तुम्ही करत आहात तो तिथं थांबवा, अन्यथा मुलींनी सांगितल्याप्रमाणे योग्य ती कारवाई आम्ही करू आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।
लुकेत तर चिडला असेल, परंतु या निर्वाचन क्षेत्रातील सर्वसामान्य मतदाता सुद्धा चिडलेला आहे आणि ते मताच्या रूपाने भरभरून अरुण भाऊला वोटिंग करून ते सिद्ध करणार आहेत. तेव्हा आपण नम्र विनंती करतो की माझ्या या उमेदवाराला आपण आपला आशीर्वाद द्यावा, त्यांना विजयी करावे ही विनंती करतो. मी हरकर ढिवरूजी उके, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा भंडाऱ्याचे सरचिटणीस यांचा जो काही अपप्रचार सुरू आहे तो अपप्रचार खोटा आहे आणि ज्या अर्थी भारतीय बौद्ध महासभेने हा उमेदवार दिलेला आहे त्यांची पूर्ण तपासणी, त्यांचे पूर्ण विचार हे आम्ही ऐकलेले आहेत. ते कोणालाही म्हणजे कोणाकडेही ते कोणत्याही पक्षाला ते काही देणार नाही, समर्पित होणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि इथेच मी माझे शब्द संपवतो. भंडारा से धमपाल मिश्राम की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज.